धुळे देवपुरातील दत्त मंदिर परिसरात असलेल्या एका लॉजमध्ये अश्लील चाळे होत असल्याची तक्रार नगरसेवक ललित माळी यांनी करताच पोलिसांनी कोणताच विलंब न करता परिसरातील लॉजवर छापा टाकून 7 प्रेमी युगलांना अश्लील चाळे करताना पकडले। या कारवाईमुळे खळबळ माजली असून या कारवाईचे धुळेकरांतर्फे स्वागत केले जात आहे। सगळ्या लॉजवर कारवाईची मागणी करण्यासाठी पत्र आम्ही एसपी साहेबांना दिलं होतं। खरं तर दत्त मंदिर परिसरातील सगळ्या नागरिकांच्या भरपूर तक्रारी आजपर्यंत आल्या होत्या आणि आमचे जे प्रभागाचे ग्रुप आहेत त्या ग्रुपवरही तक्रारी चालू होत्या। संबंधित बातमी शहराचे आमदार धर्मयोद्धा अनुपभाई अग्रवाल तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ आंबळकर यांच्या निदर्शनास आणल्यानंतर त्यांनी सांगितले की आपण रीतसर पोलिसांकडे तक्रार करावी, म्हणून मी देवपूर पोलीस स्टेशनचे पीआय व एसपी साहेबांना पत्र लिहून तक्रार दाखल केली आणि आपलं समाजाचं आरोग्य तसंच परिसरातील सुरक्षितता आणि हा जो काही विद्यार्थ्यांचं जे भविष्य आहे यासाठी नागरिकांनी, पोलीस प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन आपण याकडे लक्ष दिलं पाहिजे। पोलिसांनी खरं तर पालकांनी मुलांच्या मोबाईलवर त्यांच्या क्लासेसच्या सर्व हालचालींवर त्यांची दिनक्रम जो काही आहे याच्यावर लक्ष देणे खूप गरजेचं आहे। त्यांचा जो मित्र परिवार आहे त्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे। असले जे प्रकार घडत आहेत सकाळी 6 वाजल्यापासून या लॉजवर मुलांना मुलींना याप्रमाणे जर कधी असे 1000 रुपये तास ने 1500 रुपये तास प्रमाणे जात असतील तर आपला हा समाज कोणत्या दिशेला चालला आहे हे देणं हे खूप गरजेचं झालेलं आहे। आज त्या पत्रावर कारवाई केली पोलिसांचं मी आज अभिनंदन करतो की त्यांनी लगेच त्या पत्राची दखल घेऊन इथल्या काही लॉजेसवर आज त्यांनी रेड केलेली आहे। त्या ठिकाणी बऱ्यापैकी त्यांना कपल सापडलेले आहे। सकाळी 9 वाजल्यापासून ही कारवाई सुरू झालेली आहे। 40-45 लोकांना त्यांनी पकडलेलं आहे। 18 वर्षाच्या वरील तरुणांना आणि तरुणींना ते समज देऊन त्या ठिकाणी सोडण्याचं काम करताय आणि 18 वर्षाच्या आतील असतील तर ते कारवाई करतील। त्याची पूर्ण माहिती मला काही अजून मिळालेली नाहीये, पण याकडे पालकांनी खरंच लक्ष देणं गरजेचं आहे आणि आपल्या पाल्याकडे त्याच्या सर्व हालचालींकडे जागरूकपणे आपण लक्ष द्यावं।